अच्छा, मी स्वतःच फोटो केले स्वतःला, माझं जे चित्र तुम्हाला दिसतंय त्याला. अच्छा, ज्यांनी ज्यांनी होमवर्क केले हात वर करा, मोठा हात वरती करा. ओके, अच्छा, ठीक आहे, गुड. ओके, चला तर मग आजचा क्लास आपण चालू करूया. क्विकली आपण रिवाइज करूया आतापर्यंत आपण काय बघितले. ठीक आहे, म्हणजे काय होईल, लास्ट क्लास वगैरे जर कोणाचा मिस झाला असेल तर जरा लिंक बसायला हेल्प मिळेल. एक सेकंड, मला कोण आठवण करून देईल मी होमवर्क काय दिलेला? मला आठवते, मला तुमचं बघायचंय. हं? काय दिलेला मी होमवर्क? हा, सांगा. कोणाला सांगायचं? अनम्यूट करून सांगू शकता. काय झालं ते आपण केंद्रीय बल, केंद्रीय बल काय असतं, अभिकेंद्री बल काय असतं ते पाहिलेलं, राईट? त्याचं सूत्र पण काढलेलं आपण, राईट? आपला जो फॉर्म्युला होता, काय फॉर्म्युला होता आपला एफ वाला, ते सूत्र काढलेलं आपण. आणि अजून काय केलेलं आपण? केपलरचे 3 नियम बघितलेले, राईट? करेक्ट आहे. तर आज पण पुढचा भाग बघणार आहोत. गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ह्याच्या नंतर आहे, तो आपण आधीच पाहिलेला होता. 1 मिनिट, पुस्तक ओपन करा मुलांना सगळ्यांनी समोर. राईट, हे गुरुत्वाकर्षण काय आहे आपण पाहिलेलं. बल व गती हे पण आपण पहिल्याच क्लासमध्ये बघितलेलं, थोडंसं गेल्या वर्षीच्या सिलेबस मधून रिवाइज केलेलं आपण. वर्तुळाकार गती पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली. केपलरचे नियम बघितले आपण लास्ट क्लासमध्ये, त्यांना व्यवस्थित छान हँडरायटिंग मध्ये लिहून पाठ करायचा, हाच होमवर्क दिलेला होता केपलरच्या नियमांबद्दल. आणि हा जो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, म्हणजे त्याचं ऍक्च्युअल वाक्य कुठून पासून आहे, कुठून चालू होतंय, या सिद्धांतानुसार हे इथून ते इथपर्यंत, ह्याला पण काय करायचं होतं, छान ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये लिहून कॉपी करून काय करायचं होतं, पाठ करायचं होतं. ठीक आहे, चला तर आता आपण पुढे जाऊयात. हे सूत्र पण आपण गेल्या वर्षी कसं आलं, आय मीन गेल्या क्लासमध्ये हे सूत्र कसं आलेलं ते पण बघितलं, राईट? हा जो संबंध आलाय एफ आणि आर वर्ग मध्ये, तो कसा आलाय तो लास्ट क्लासमध्ये बघितलेला. तर आज आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, गणित सोडवणार आहोत. ही जी 2-2 सूत्र आपण बघितली त्याच्यावर आधारित आपण गणित सोडवणार आहोत. गेल्या क्लासमध्ये आपण ही 2 गणित ऑलरेडी सोडवलेत, राईट? हे महेंद्रवालं, हे पहिलं आणि दुसरं, हे दोन्ही पण उदाहरण आपण सोडवलेली होती गेल्या क्लासमध्ये. आता काय करणार आहोत आपण, पुढे आणखी काही बघूयात उदाहरणं. जे आपण जे सूत्र केलेलं आहे पाठ गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचं, त्याच्यावरतीच आधारित. आता ना हे दिसतंय, वरील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे परिणाम काढा. आता सेम मगाचच जे उदाहरण होतं म्हणजे गेल्या क्लास मधलं, त्याच्यावरती आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल विचारलेलं आहे. तर काय करणार, लास्ट क्लास मध्ये आपण काय केलेलं, महेंद्र आणि विराट ह्याच्यामधलं गुरुत्वाकर्षण बल काढलेलं. म्हणून मग आपण वस्तुमान घेताना महेंद्र आणि विराटचं घेतलेलं आणि अंतर मधलं अंतर, त्या दोघांमधलं अंतर घेतलेलं. इथे आता काय करणार आहे, आता पृथ्वी आणि महेंद्र मधलं काढायचंय. तर वस्तुमान घेताना पृथ्वीचं वस्तुमान घेणार आणि महेंद्रचं वस्तुमान घेणार आणि दोघांच्या मधलं अंतर काढणार, राईट? मग आता त्याच्यासाठी काय करायचंय,
सिंपल आहे बघा इथे. महेंद्र पृथ्वीवर बसलाय, करेक्ट आहे. आणि पृथ्वीला आपण वर्तुळाकार मानतो गणित सोडवताना. मग त्याच्यामुळे जी पृथ्वीची त्रिज्या आहे तेच पृथ्वीच्या केंद्रकापासून महेंद्रचं काय होणार आहे, अंतर. म्हणून इथे पृथ्वीची त्रिज्या दिलेली आहे, पृथ्वीचं वस्तुमान m1 घेतलंय, महेंद्रचं वस्तुमान m2 घेतलंय, जी ऑलरेडी तुम्हाला पाठ करायला सांगितले ना. बस. आणि शेवटच्या क्लासमध्ये आपण केलेलं सेम तसं करून त्याच्या किमती ठेवून हे गणित सोडवलेलं आहे. हे गणित तुम्ही स्वतःहून ट्राय करा. तरी पण नाहीच जमलं तर मला प्लीज नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. हे पण तसं सिमिलर वालं गणित आहे जे आपण गेल्या वर्षी नियम बघितलेला. ऍक्सेलरेशन, त्वरण बरोबर ऍक्च्युअल मध्ये आपला फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू ma. तर त्याला ए च्या स्वरूपामध्ये असं वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. हे गेल्या वेळेस आपण बघितलेलं की F इज इक्वल टू ma ह्या फॉर्म्युलावरून आपण A इज इक्वल टू F अपॉन m पण लिहू शकतो. ठीक आहे. तर चला आता आज आपण आणखी कोणतं गणित तुमच्या ह्याच्यामधून सॉल्व्ह करूयात, एक्सरसाइज मधून सॉल्व्ह करूया, स्वाध्याय मधून. कारण सोडवलेली गणित तुम्हाला जमतील, कारण ऑलरेडी सोल्युशन तुमच्या समोर आहे, फक्त व्यवस्थित समजून त्याला परत सोडवायचंय. तर न सोडवलेली गणित मी ट्राय करते. ठीक आहे. चला एक गणित सोडूया, मग पुढचा भाग बघूया आपण. तर प्रश्न क्रमांक 5 मधलं मी तुम्हाला कोणती कोणती 2 गणित होमवर्क साठी ट्राय करायला सांगितलेली, राईट. हा पण होमवर्क होता. मला जेवढं आठवते हे सांगितलेलं. हे मला एक सांगितलेलं आणि हे मला पण सांगितलेलं. बरं ठीक आहे. चला आता मी सोडवून दाखवते. ज्यांनी होमवर्क केला नसेल किंवा जरी केला असेल तरी पण तुम्ही स्वतःहून चेक करू शकता. ठीक आहे. चला तर आता एक गणित मी सोडवते, ते हे वालं गणित आपण ट्राय करूया. बघा स्वाध्याय बघा, गणित बघा. आता त्याच्यामध्ये लक्ष देऊन ऐकताय ना सगळेजण? जे जे लक्ष देऊन मला ऐकतात आहेत ना, ती मुलं आपला डावा हात वरती करतील. डावा हात. जे ऐकतात तेच करतील, जे ऐकत नाहीये ते नाही करणार. आता तुम्ही ठरवा तुम्ही ऐकताय की नाही. चला ठीक आहे, कंटिन्यू करूयात. तर आता गणित वाचूयात आपण. गणित काय आहे, पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 गुणिले 10⁻²4 किलो व 7.4 गुणिले 10⁻22 kg आहे. व त्या दोघांमधील अंतर 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर आहे. त्या दोघांमधील गुरुत्व बल किती असेल, आणि दिलेले जी ची किंमत दिली आहे. एक्झॅक्टली सरळच्या सरळ आपला जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू m1 m2, त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला काय किमती ठेवायच्या. ठीक आहे. F इज इक्वल टू m1 m2 g m1 m2 अपॉन r². तर चला मी जसं ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं होतं तीच पद्धत लिहिताना वापरायची. मुलांना सगळं पेन पेपर म्हणजे तुमची नोटबुक आणि ज्या पण मी तुम्हाला पुस्तक वगैरे घेऊन बसायला सांगत असते ते सगळं घेऊन रेडी राहायचं. चला तर आता आपण सोडवूयात.
तर बघा आपण काय लिहिणार इथे, आधी लिहिणार दिलेली माहिती, ठीक आहे. दिलेल्या माहितीमध्ये आपण काय लिहिणार आहे, पृथ्वीचं वस्तू. अच्छा, मी ना आता दुसऱ्या स्क्रीनवर आहे मुलांना, त्याच्यामुळे मला पुस्तकात काय दिले ते दिसत नाहीये. तुम्ही मला सांगाल का, पृथ्वीचं मास, पृथ्वीचं वस्तुमान आपण M1 घेऊया, ते किती आहे? पृथ्वीचं वस्तुमान किती आहे? अरे सांगा मला, किती आहे पृथ्वीचं वस्तुमान? 6 गुणिले 10⁻²4, बरोबर. केजी, किलोग्राम. चंद्राचं वस्तुमान M2 घेऊया, ते किती आहे? 7.4 गुणिले 7.4, एक मिनिट, गुणिले 10⁻22. तुम्ही बघू शकता की इथे पृथ्वीसाठी 24 आहे आणि चंद्रासाठी 22 आहे. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान घेताना आपण 2 शून्य एक्स्ट्रा लावतो चंद्राच्या वस्तुमानापेक्षा. त्याच्यानंतर ना दोघांमधलं अंतर किती दिले पृथ्वी आणि चंद्रामधलं? 3.84 गुणिले 10⁵. ते R घेऊया आपण, 3.84 आणि 10⁵. किलोमीटर. आता तुम्हाला एक गोष्ट दिसते, किलोमीटर दिले आपल्याला, किलोमीटर नाही पाहिजे, मीटर मध्ये पाहिजे. मग काय करणार आपण, 3.84 गुणिले 10⁵ आहे, ह्याला आपण 1000 ने गुणणार, बरोबर आहे, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. पण हे एकावरती 3 शून्य आहेत, म्हणजे 1000लाच आपण काय लिहू शकतो, 10⁻³ लिहू शकतो. हे केले तुम्ही ऑलरेडी मॅथ्स मध्ये, राईट? मग काय येणार, मग घातांकाचे नियम वापरून हे 5 आणि 3 काय होणार, यांची काय होणार? मग हे सगळं मी न लिहिता काय करते, डायरेक्टली 10⁵ आणि 3, अरे घातांकाची बेरीज होणार ना, पाया समान असतील, दोघांचे पाया 10 आहेत, आणि गुणाकार असेल मध्ये. आठवते तुम्हाला, A चा M गुणिले A चा N, हे 8वीत शिकलेला ना, A चा M अधिक N होतो, बेरीज होते घातांकांची, राईट? मग हा बनेल 10⁸ मीटर. ठीक आहे, ही आपण अशी लिहिली दिलेली माहिती. अजून एक गोष्ट दिलेली आहे, गुरुत्वाकर्षण स्थिरांकाची किंमत दिलेली आहे. G बरोबर 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, बरोबर. हे झालं काय? आता सिंपल आपण आता फाइंड आउट काय करायचंय, शोधायचं काय आपल्याला. तर शोधनेमध्ये लिहिते मी F काढायचंय, बरोबर. दोघांमधलं गुरुत्व बल काढायचं. तर F सूत्र मी कोणतं वापरणार आहे, F इज इक्वल टू G M1 M2 R चा वर्ग. तर चला सोडवूयात, मग सोडवणे. चला किमती ठेवा मग सरळ सरळ. G ची किंमत किती आहे, 6.67 into 10⁻24 10⁻⁻11. M1 ची किती किंमत आहे, 6
इंटू 10⁻²⁴. M2 ची किंमत किती आहे? 7.4 इंटू 10⁻23. आणि खाली काय करायचंय? R चा वर्ग आहे मुलांना, हे विसरू नका. 3.84 गुणिले 10⁸ याचा वर्ग आहे. वाव, आता एवढे मोठे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे. चला ट्राय करा. ह्याच्यामध्ये आधी काय करून घ्या माहितीये का? आधी ना खालचा वर्ग काढून घ्या. तर ह्याला 6.67 आणि नंबर सगळे बरोबर घ्या आणि 10चे सगळे पॉवर्स एकत्र घ्या. 6.67 6 आणि 7.4 ह्याला एकत्र लिहा गुणिले. आता हे बघ 10च्या पॉवर मध्ये बघा, हे 24 आहे, हे 23 आहे आणि हे -11 आहे आणि घातांकांची बेरीज होते. मग तुम्ही काय करणार? 24 23 आणि -11. हे 24 23 ला अधिक करायचं आणि त्याच्यामधून 11 ला वजा करायचं. मग करा. 24 आणि 23 किती होईल? 47. त्याच्यातून 11 वजा करा तर किती उत्तर येईल? 36. तर मग इथे 10⁻36 येईल आणि खाली 3.84 गुणिले 3.84 गुणिले. आता इथे बघा वर्ग असल्यावर माहितीये ना काय होईल तुम्हाला? हे नियम काय होता घातांकाचा? 10चा दुसरा इथे वरती असेल, 10च्या डोक्यावर m असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर n असेल, तर इथे दोघांचा काय होतो? गुणाकार होतो. मग हे 8 दुनी काय बनेल? 16. राईट. मग खाली इथे 10⁻16 येईल. चला आता ट्राय करा हे कॅल्क्युलेशन्स करायला, बघूया कोणाला जमतंय. एवढे सगळे पॉइंट्स मधले गुणाकार भागाकार आहे ना. हे एक्झाम मध्ये एवढेच कठीण वाले कॅल्क्युलेशन्स देतील असं नाहीये, पण सध्या तर ट्राय करा. अच्छा, आधी ना मुलांना कॉपी करून घ्या. मग पुढचं मी कॅल्क्युलेशन्स सांगताना मला वरचा भाग जो आहे तो मुजवावा लागेल. तर तुम्ही कॉपी नसेल केले तर मग मला मुजवता नाही येणार. आधी कॉपी करून घ्या पटापट आणि मग कॅल्क्युलेशन्स करायला ट्राय करा. चला. काय बेटा? कळत नाहीये नीट, आवाज स्पष्ट नाही ऐकायला येते. परत एकदा बोल. कोणकोणत्या काय? जवळ येऊन बोलशील माईकच्या? हा बोल आता. मॅडम नवीन सांगा ना, कोणकोणते कॅल्क्युलेशन करायचे आहे? कोणकोणते लेसन्स करायचे? मला प्रश्नच कळला नाही बेटा. सॉरी, मला नाही समजलं तुला नक्की काय विचारायचंय.
एक झाला कॉपी करून झालं. बेटा तिकडे कोणी टीचर असतील ना त्यांना विचारायला सांग बर, मग काय म्हणायचंय त्यांना नक्की, म्हणजे तुला काय म्हणायचंय त्यांना सांगायला सांग मला. बर ठीक आहे, चल आता मी वरचा भाग बुजवते. कॅल्क्युलेशन्स कोणी कोणी केले, उत्तर आलं असेल तर जरा सांगा मला. बघा कॅल्क्युलेशन्सला ना सोपं करण्याची एक पद्धत मी तुम्हाला सांगते. हा वरचा भाग मी मुजवलाय कारण मला जागा हवी आहे ही सोडवण्यासाठी, कॅल्क्युलेशन करून दाखवण्यासाठी. बघा आपण काय करणार इथे, ह्याला सोपं करण्याचं ट्राय करूया. 6.67 गुणिले 6 7.4 हे वरचे सगळे नंबर लिहिले मी. आता बघा हा 10चा इथे 36वा घात आहे, बरोबर आहे. आणि खाली काय होतं, 10चा इथे 16वा घात होता. मग तुम्हाला ऑलरेडी माहितीये खाली छेदामधला 10चा घात आपण वर आणू शकतो आणि त्याला अधिक 16च्या ऐवजी वजा 16 लिहू शकतो, बरोबर आहे. आणि खाली काय उरले, 3.84 2 वेळा उरले. आता मी काय करते नीट लक्ष देऊन बघा. तुम्हाला माहितीये अंशामध्ये आणि छेदामध्ये असं पॉइंट नंतर 2-2 घरं असतील तर डायरेक्ट आपण दोघांचे पण पॉइंट काढू शकतो. तर त्याला 6.67 च्या ऐवजी डायरेक्ट 667 लिहू शकतो, 6 लिहू शकतो. आणि मी काय करते बघा, इथे 7.4 आहे ना, तर मी ह्याचा पॉइंट काढून टाकते. आणि इथे मग मी काय करेल, इथे मी 36च्या ऐवजी 10चा 36वा घाताच्या ऐवजी काय लिहिल 35, कारण त्याच्यातला एक शून्य मी इथे वापरला इथला पॉइंट घालवण्यासाठी. हे गोष्ट पहिली केली मी. आता नीट बघा, तर इथे हा पॉइंट ऑलरेडी घालवलाय आपण, 384 राहिलं. हा 3.84 चा पण मी पॉइंट घालवते. कसा काय, हे जे वरती होतं ना 10चा वजा 16 इथे आधी खाली होतं, राईट. समजा हे खालीच आहे अजून, तर इथल्या 16चं मी काय करू शकते, 14 करू शकते आणि इथला पॉइंट घालू शकते. 2 घर पॉइंट मी राईटला शिफ्ट करते, उजव्या बाजूला शिफ्ट करते. त्याच्यामुळे मग इथले 10चा 14वा घात 16च्या ऐवजी मी 14 लिहू शकते, राईट. मग हाच आता 14 वरती गेल्यावरती वजा 14 बनेल, म्हणून मी काढून वरती वजा 14 लिहिला. कळते. चला तर मग आता हे सगळे नॉर्मल नंबर्स आहेत. आता करायला तुम्हाला इझी जाईल. आता जसं बघा 2 ने भागत जा, ही समसंख्या आहे, ही समसंख्या आणि खालच्या दोन्ही पण समसंख्या आहेत. तर 2 ने भाग लावा, बघू आणि काय उत्तर येते. म्हणजे कसा भाग लावणार तुम्ही मॅडम? हा मॅम, जे 35 आहे तिथे 34 होईल ना? नाही मी पॉइंट काढला ना. नाही तर 7.4 चा पण एक पॉइंट हे होईल ना, 0. 7.4 चाच एक पॉइंट मी काढला, म्हणून ते 36चं 34 झालं. आणि 6.6 हा 6.6 चा पॉइंट मी कसा काढला, इथे अंशामध्ये पण पॉइंट नंतर 2 घर आहेत आणि खालच्या इथे छेदामध्ये पण पॉइंट नंतर 2 घर आहेत. तर तो वाला पॉइंट डायरेक्ट कट करू शकतो आपण, हा वाला पॉइंट ह्याच्या बरोबर कॅन्सल करू शकतो. तर हा ह्याच्या बरोबर घालवला, ह्याचा काढण्यासाठी ह्या 36ला इथे 35 लिहिलं आणि खालचा अजून एक जो 3.84 हा वाला राहिलेला होता त्याचा काढण्यासाठी इथे 16ला 14 केलं, 2 त्याला कमी केलं 2 अंकांनी. ठीक आहे. तर चला आता हे वाला कॅल्क्युलेशन तुम्ही ट्राय करा. मी फक्त तुम्हाला एवढी हिंट देऊ शकते की काय करा, आपण नॉर्मली असं ह्या पद्धतीने भाग लावतो ना, कोणत्या पद्धतीने कट करतो ना अंशामधलं आणि छेदामधलं, शॉर्टकट मध्ये जो भाग लावतो असं पूर्ण चिन्हामध्ये वगैरे न लिहिता आपण काय करतो, मी आता दुसऱ्या पेनने करून दाखवते तुम्हाला. सिंपल थोडा क्लू देते. काय करा बघा, बे त्रिक 6 आणि ते बेने परत भाग लावा. बे एक बे, बे 9 18, बे 2 4. हे झालं. परत इथे बेने भाग लावा. बे त्रिक 6
आणि बे 7 14 आणि परत इथे बेने भाग लावल्यावर सेमच नंबर होता 192 येईल इथे पण. बरोबर आहे. आता काय करू शकता तुम्ही, आता हे वरती अंशामध्ये आपल्याला मग हा 3 संख्या भेटल्या 667 गुणिले 3. अच्छा 3 ने खालच्या संख्येला भाग जातोय का बघा. हा एका संख्येला जातोय भाग बघा. आता परत 3 एक्के 3, 3 संग 18, एक उरला 3 चौक 12. बरोबर आहे. तर मग वरती काय उरलं 667 गुणिले 37 गुणिले, आता बघा इथे 10चा 35 वजा 14 करा, इथे अधिक 35 आहे आणि इथे वजा 14 आहे, तर ते परत घातांकाच्या नियमानुसार त्याला ऑपरेट करा. तर काय होईल मग 35 मधून 14 गेले किती उरले 21. तर वरती काय उरले आपल्याकडे फक्त आता 667 गुणिले 37 आणि खाली काय उरलं 64 गुणिले 192. आता ह्याला सिंपल केले आपण. आता हे कॅल्क्युलेशन सर तुम्हाला करायला यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही आता करा, नंतर करा आणि उत्तर लिहा. आणि उत्तर ऑलरेडी दिलेले आहे तुमच्या पुस्तकामध्ये, त्या उत्तराबरोबर टॅली करा तुमचं उत्तर बरोबर येतंय की नाही. ठीक आहे. चला तर आता आपण हा वाला भाग बघूयात. आय होप मी काय केले तुम्हाला कळलंय मुलांना. तर पुढच्या पार्ट वर जाऊया आपण धड्याच्या. हे तुमचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये हे इकडे या. हे लास्ट टाइम आपण हे सोडवलेली गणित बघितलेली, हे बघितलेलं अभिकेंद्री बल. आता ह्या पेज वरती या. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. हेलो. हाँ बोल बेटा बोल. कैलकुलेशन फिर से समझाओ. क्या फिर से समझाऊं? अच्छा बेटा ये ना अभी मैं शॉर्ट में अभी समझाती हूँ, लेकिन फिर भी अगर प्रॉब्लम हो ना तुम लोग रिकॉर्डिंग देख लो. ठीक है, मैं बताती हूँ. तुम लोगों को मराठी समझ में आता है अच्छे से? आता है? ठीक है. हाँ. ओके ओके. मी ह्याला बुजवून ना परत एकदा सांगते मुलांनो की मी नक्की काय केले. आता ना हे तुम्ही गणितामध्ये स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला ही गणित सोडवायची असतील. फिजिक्स मध्ये पण तुम्ही बघताय खूप सारी गणित आहेत. तर मी काय केलेलं आधी सगळ्यात फक्त व्हॅल्यू घेते. तर आपल्याकडे काय उरलेलं 6.67 इंटू 6 इंटू 7.4 इंटू 10⁻36 बरोबर. आणि खाली काय उरलेलं होतं आपल्याकडे 3.84 इंटू 3.84 इंटू 10⁻16 हे उरलेलं होतं बरोबर आहे. आता मी पॉइंट कसे घालवते बघा. हा पॉइंट नंतर 2 डिजिट्स, ह्या पॉइंट नंतर पण 2 डिजिट्स. तर हा पॉइंट बरोबर मी कॅन्सल करू शकते. तर मग मी काय केलं 6 लिहिलं त्याला, 667 लिहिलं त्याच्यासाठी आणि खाली 3.84 च्या ऐवजी 384 झालं. ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व. त्याच्यानंतर ना 6 ला आपण जसंच्या तसं लिहिणार आणि 7.4 चा पण एक पॉइंट मी काय करते काढतेय 74 लिहिते. एक पॉइंट काढल्यानंतर आपण ह्याची काय करणार, ह्याला एक अंकाने कमी करणार. तर हा झाला 10चा 35. ठीक आहे, हे समजलं. परत आता जे खाली ह्याच्या नंतर 2 घर आहेत पॉइंट नंतर, तर ते काढण्यासाठी मी काय करते तो पॉइंट काढून इथे 10च्या 16व्याच्या ऐवजी मी काय लिहिणार 10चा 14वा घात. इथपर्यंत कळलं? यहाँ तक समझ में आया तुम लोगों को? इथपर्यंत समजलं. मी फक्त काय केले पॉइंट्स काढले. त्याच्यानंतर ना काय करणार आपण
बघा आता नीट बघा पुढची गोष्ट. ह्याला सोप्या स्वरूपामध्ये लिहिणार आपण. जिथे जिथे भाग जातोय तो भाग घालून टाकायचा आहे, हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय. म्हणून ह्या 1 2 3 ह्या तिन्ही समसंख्या आहेत, 4 समसंख्या आहेत सॉरी. तर समसंख्यांना 2 ने भागू शकतो ना, 2चा पाडा तर सगळ्यांनाच येतो. दुसऱ्या मोठ्या संख्येने कितीने भाग जातोय माहिती नाही, म्हणून सरळ 2 ने सुरुवात करा. तर बे 3 6 आणि इथे बे 9 18 बे 7 14. राईट. ओ मगाशी मी स्वतः ते 2 लिहिले, मला 7 वाटलं. राईट. तर ठीक आहे, बघूयात आपण इथे काय उत्तर येते. त्याच्यानंतर ना इथे पण 2 ने भाग लावा. बे 3 6 आणि इथे बे 7 14 आणि खाली 197च येईल. ते 192 नव्हतं, 197 होतं. ठीक आहे. आता परत 3 ने मग 197 ला भाग नाही जाणार. ठीक आहे. मग उरलेल्या गोष्टी इथे लिहून घ्या. 667 into 3 into 37 आणि खाली 197 गुणिले 197 आणि इथे काय होणार आहे, 35 वजा 14 होऊन एकच आपण लिहिणार 10चा 21वा घात. आता पुढचे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचे. अब समझ में आया क्या? आता समजलं? ठीक आहे. चला मैडम, हाँ तुमने जो 197 लिखा था वहाँ 192 लिखना था. अरे 197 ही आएगा ना मैडम. हाँ देख ना 384 है, तर बे एक उरला. हाँ राइट 192 ही आएगा. अच्छा हुआ बताया. चलो तुम लोग अच्छे से समझ रहे हो. मतलब हाँ 192 आएगा. और जैसे फिर पिछली बार किया था 192 को फिर से 3 से क्या करोगे, डिवाइड करोगे. हाँ ठीक है, 1 मिनट रुको. तो वो और सिंपलेस्ट फॉर्म में बन जाएगा. हाँ ओके यस. थैंक यू मैंने ना वो एक और बचा हुआ ले लिया गलती से. हे मुलांनो असं कधी कधी होऊ शकतं माझ्याकडून, कारण माझं एक्सप्लेन करण्यावरती लक्ष असल्यावर कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये थोडंफार होऊ शकतं. मी पण माणूस आहे ना. ठीक आहे. तर हे बरोबर सांगितलं त्याने. इथे दोन्हीकडे काय येणार आता, इथे ना 1 उरणार नाही, त्याच्यामुळे ते 14 नाही बनणार. सरळ सरळ भाग जाईल. तर इथे 192 येईल आणि परत मग ह्या 3 ने पण भागा. 3 1 3 3 संग 18 1 उरला आणि 2 झाले मग 12 झाले आणि 3 चोक 12 ना. मग हे आलं 64. उरलेलं लिहा मग 667 into 37 आणि खाली 64 आणि 192 आणि मग इथे 10चा 21वा घात. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन थोडे इझी आहेत पहिल्यापेक्षा. हे तुम्ही स्वतः करायचे. आता इथे पॉइंट वगैरे कुठे काहीही नाहीये. ठीक आहे. चला आता पुढचा भाग बघूयात आपण. हा वाला भाग बघा. 1 मिनिट, आम्ही 1 मिनिट. चला तर हा भाग बघूयात. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल काय दिलेले. आता स्पेशली आतापर्यंत जे आपण बघितलं ते सगळ्या ग्रहांसाठी इन जनरल होतं, म्हणजे सगळ्याच ग्रहांच्या बाबतीमध्ये आपण साधारणपणे बोलत होतो. आता इथे काय करतोय, आता खास पृथ्वीबद्दल बोलतोय. ऑब्व्हियसली पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण बल आहेच. तुम्हाला माहितीये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळेच पृथ्वीच्या भोवती
चंद्र फिरतोय. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाची जी सीमा आहे त्या सीमेच्या आतमध्ये जे येतात ते मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होतात, खूप साऱ्या वस्तू पृथ्वीकडे आकर्षिल्या जातात आणि त्या पृथ्वीकडे पडतात, बरोबर, पृथ्वीवर पडतात. जसं न्यूटनच्या डोक्यावरती ऍपल पडलेलं, बरोबर आहे. तर हे काय करायचंय तुम्ही बघा, क्षितिज लंब दिशेत सरळ फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय, की तो कालानुसार बदलेल. कशा प्रकारे बदलेल, तो दगड सतत वर जात नाही, थोड्या उंचीवर जाऊन परत खाली का पडतो, याची कमाल उंची कशावर अवलंबून असते. तो वर 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 जातो, तो वर जातच नाही राहत, एका पॉइंट वरती जातो परत खाली पडतो. क्षितिज लंब म्हणजे काय करतोय आपण, एकदम सरळ वरती फेकतोय दगड. तर काय दिलेलं आहे मग, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणून ह्या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. तर सिंपल पॅरेग्राफ आहे, मी तुम्हाला आता त्याला अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन करते, ठीक आहे. परत मी आता जे म्हणाली तेच दिलेलं आहे. हे पॅरेग्राफ तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, इझी वाले आहेत हे 2 पॅरेग्राफ, ठीक आहे. आता हे जे पृथ्वीचे गुरुत्वीय बल आहे आणि दुसरं आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. एक आहे गुरुत्वीय बल, दुसरं आहे गुरुत्व त्वरण. तर आधी हे आपण दोघं पण व्यवस्थित समजून घेऊयात, ठीक आहे. आताचा जो हा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ना मुलांनो, तो पार्ट जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त करून ना लिहिण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही नीट समजून आणि व्यवस्थित शब्दांमध्ये उत्तर नाही लिहिलं एक्झाम मध्ये तर तिथे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. गणितामध्ये काय असतं, गणितामध्ये आपण प्रॉपर सगळे कॅल्क्युलेशन केले आणि एकच उत्तर असतं गणितामध्ये, ते उत्तर काढलं की पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात जर आपण सगळ्या पायऱ्या वगैरे लिहिल्या. पण जी लिहिण्याची उत्तर असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडंफार इकडे तिकडे केलं, म्हणजे कुठले कुठले जे महत्वाचे शब्द होते ते लिहिले नाहीत, उत्तर जेवढं मोठं पाहिजे तेवढं न लिहिता छोटं लिहिलं, आणि सायन्समध्ये तर कधी कधी असं पण असतं की खूप मोठं उत्तर लिहिलंय तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी टाकून, ते पण नाही चालत. जे परफेक्ट जेवढं उत्तर आहे तेच तेवढंच लिहायचं असतं. त्याच्यामुळे आता नीट लक्ष देऊन बघा मी काय काय सांगते ते. सायन्सची भाषा जी आहे ती समजून घेतली आणि त्याच भाषेमध्ये ज्यावेळी तुम्ही लिहायला लागला, सायन्सची भाषा म्हणजे काय, हेच शब्द जे आपण सायन्समध्ये वापरतोय, गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, गुरुत्वीय स्थिरांक, हे सगळे जे शब्द जे आहेत हे शब्द तुम्ही व्यवस्थित शिकून लक्षात ठेवले आणि त्याच शब्दांमध्ये उत्तरं लिहिली की मग तुम्हाला तुमचे मार्क्स कोणी नाही कापू शकत. तर बघा, एक आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. काय आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल, आणि दुसरं काय आहे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. एक नॉर्मल वाला त्वरण होतं गेल्या वर्षी आणि आता एक आहे गुरुत्व त्वरण. तर नीट आता आपण समजून घेऊयात, ठीक आहे. तर पहिलं काय आहे, एक मिनिट, हे वाकडच जाते, 1 मिनिट. गुरुत्वीय बल, आता आपण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाबद्दल बोलतोय. तर समजा
नीट बघा हा, इथे आकृती काढते मी. ही आपली पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वी आहे. आणि पृथ्वीचं तुम्ही आपण बघितलेलं होतं की कुठल्या पण ग्रहाच्या किंवा सूर्याच्या पण केंद्रकाकडे तो वस्तूंना आकर्षित करतो. पृथ्वीचं पण सेम तसंच आहे. वस्तू इकडे असो, वस्तू पृथ्वीवरती असो, किंवा जसं आता इथे उदाहरण दिलेलं होतं की आपण एका दगडाला काय केलेलं आहे, वर फेकलंय. तर कुठली पण वस्तू असो, कुठे पण असो, तर ती वस्तू जी आहे ती नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जाते. समजा इथून वस्तू आहे तर अशी केंद्राकडे खेचली जाईल. इकडे वस्तू आहे ती पण अशी केंद्राकडे खेचली जाईल. पृथ्वीच्या ती पण वस्तू अशी केंद्राकडे इथून खेचली जाईल. तर मग पहिली गोष्ट हीच दिलेली आहे की सरळ ती पृथ्वीकडे वस्तू खेचली जाते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. सिंपल. मग आता आपण काय करतो, गणितामध्ये काही गोष्टींची कन्फ्युजन न राहण्यासाठी आपण ना पृथ्वीचं वस्तुमान ना मुलांना नेहमी कॅपिटल एम ने दर्शवतो. आणि जर समजा वस्तू पृथ्वीच्याच असं पृष्ठभागावरती आहे तर पृथ्वीचा जो व्यास आहे आपण तो त्रिज्या जी आहे ती कॅपिटल आर मानतो. बरोबर आहे. तर आता बघा, पृथ्वीचं वस्तुमान कॅपिटल एम आहे, पृथ्वीची त्रिज्या कॅपिटल आर आहे, आणि वस्तूचं वस्तुमान आपण स्मॉल एम घेतोय, छोटा एम इंग्लिश मधला. तर मग आपलं हे जे सूत्र होतं F इज इक्वल टू G M1 M2 भागिले R², ह्याच्यामध्येच मग हे चेंजेस जर केले मी आता आपण ठरवल्याप्रमाणे, तर नवीन सूत्र पृथ्वीसाठी काय बनते, म्हणजे पृथ्वीवर ठेवलेल्या वस्तू आणि पृथ्वी ह्या दोघांमधलं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्यासाठी मग आपलं तेच सूत्र आपण कसं लिहिणार, G M1 पृथ्वीचं वस्तुमान, सॉरी M कॅपिटल M पृथ्वीचं वस्तुमान आणि छोटा m वस्तूचं वस्तुमान. बरोबर. आणि त्या दोघांमधल्या अंतराचा वर्ग म्हणजे कॅपिटल R चा वर्ग. तर हे आहे आपलं नवीन सूत्र कशासाठी, पृथ्वीवर ठेवलेल्या वस्तू पृथ्वीकडे किती बलाने आकर्षिल्या जातात ते काढण्यासाठी. ठीक आहे. आता हे गुरुत्वीय बल लावल्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळी तो दगड वर 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 जातोय त्यावेळी त्या दगडाचा जो वेग आहे तो हळूहळू हळूहळू कमी 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 होत जातोय. त्याच्यामुळे मग एका पॉइंटला जाऊन दगड थांबतो थोड्या सेकंदासाठी, फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी ऍक्च्युली, आणि मग नंतर काय होतं, दगड खाली पडायला लागतो. बरोबर आहे. तर वर जाताना त्याचा वेग जो आहे तो कमी होतोय, वर जाताना कमी होतोय, आणि खाली पडताना तो जो वेग आहे तो वाढतोय. मग तुम्हाला माहितीये ज्यावेळी वेग बदलत जातो म्हणजे काय होतं, देयर इज चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे वेगामध्ये ज्यावेळी बदल होतो, वेळेनुसार वेगामध्ये बदल होत असल्यावरच मग एक नवीन राशी आपल्या समजण्यामध्ये येते, तीच होती त्वरण. बरोबर आहे, त्वरण. पण मग हे त्वरण जे आहे, हा वेग जो कमी जास्त होतोय तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे कमी जास्त होतोय. वर वर जाताना कमी होतोय, खाली खाली येताना वाढतोय. म्हणून मग हे त्वरण त्याला कुठले कशामुळे लाभलेलं आहे, पृथ्वीमुळे लाभलेलं आहे. म्हणून त्याच त्वरणाला आपण काय म्हणतोय इथे, गुरुत्वीय त्वरण. त्वरणाला आपण गेल्या वर्षी ए ह्या लेटरने दाखवलेलं होतं, पण आता हा ए न वापरता आपण त्याला नाव देणार आहे जी. मग हे आपलं काय आहे, गुरुत्वीय त्वरण, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे. मग आता पुढे, आता हे गुरुत्वीय त्वरण मग पृथ्वीमुळे मिळालेलं आहे हे पक्का आहे. आता मुलांना तुम्ही गेल्या वर्षी ना 2 गोष्टी शिकलेला होता. पहिली गोष्ट तुम्ही ही शिकलेला की एक तर एक समान गती काय असते,
आणि दुसरी एक समान त्वरण काय असतं? एक समान त्वरण आणि नैक समान त्वरण. तर मी आता माझी स्क्रीन शेअर थांबवतेय. माझा जो व्हिडिओ आहे त्याला पण छोटं करते, कारण मला तुम्हाला बघायचंय. ठीक आहे, आता मला कोण सांगेल एक समान गती काय असते? आपण गेल्या वेळी ऑलरेडी बघितलंय. एक समान काळामध्ये एक समान अंतर वस्तू कापते, बरोबर आहे. आता इथे विचारलंय की आता एक समान त्वरण काय आहे? एक समान आणि नैक समान त्वरण हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं, त्याच्यातला फरक पण लिहिलेला. एक क्लू देते. एक समान गतीमध्ये गती एक समान आहे, म्हणजे एकाच गतीने वस्तू चालली आहे. समजा गती किती होती? 20 मीटर प्रति सेकंड, 20 मीटर पर सेकंड. मग ती एकाच 20 ने चालली आहे. म्हणजे जर तुम्ही गाडी चालवताय आणि गाडीमध्ये बघा आपण स्पीड वाढवतो कमी करतो, तर तो जो त्या मीटरचा जो काटा आहे वर खाली होत असतो, तर तो काटा आता बरोबर 20 वरच आहे आणि आपण एक समान गतीने जातोय. मग त्याचा रिझल्ट काय होतो? गती सेम ठेवल्यामुळे वस्तू एक समान कालावधीत एक समान अंतर कापते, बरोबर आहे. पहिल्या 10 मिनिटात जेवढं अंतर कापलं ते समजा ते 10 मिनिटामध्ये 5 किलोमीटर अंतर कापलं. नेक्स्ट 10 मिनिटामध्ये 5 किलोमीटर अंतर कापेल जर आपण ती गती सेम ठेवली. तर म्हणून आपण नाव दिले एक समान गती. सेम टू सेम इथे आहे आता एक समान त्वरण. मग काय आहे एक समान त्वरण? सांगा मला. कोण सांगेल? अच्छा, कोणाला येतंय हे उत्तर? जरा हात वर करा. कोणाला हे उत्तर माहितीये? हात वर करा. एक समान त्वरण शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलाय. एक समान त्वरण याचा अर्थ काय आहे? त्वरण एक समान आहे ना, त्वरणाची किंमत बदलत नाहीये. बरं, मी एक्सप्लेन करते बघा. हे म्हणून ना सायन्स मध्ये ना आपण पुढचं पाठ आणि मागच्या वर्षीचं सपाट असं नाही करू शकत. अगदी आपण लहानपणापासून जे सायन्स शिकले तेवढं सगळं लक्षात ठेवायची गरज आहे आपल्याला, बरोबर. बघा आता एक समान त्वरण म्हणजे काय? समजा नीट बघा हा. आता आपण गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्या बसल्या ते जे मीटर असतं ना, असं ज्याच्यामध्ये अशी नंबर लिहिलेले असतात तिथे 0, 10, 20, ह्याला इंग्रजीमध्ये स्पीडोमीटर म्हणतात. म्हणजे ते स्पीड दाखवते आपल्याला. ठीक आहे, असे नंबर लिहिलेले असतात, हे तुम्ही ऑलरेडी बघितले. मग त्याच्यामध्ये ही जी सुई असते ती आता किती वर आहे वगैरे असं आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आता बघा, आता गाडीमध्ये बसल्या बसल्या ऑब्व्हियसली गाडी थांबलेली आहे. तर आपण गाडी ज्यावेळी थांबली आहे त्यावेळी घड्याळ बघायचं. ठीक आहे, किंवा आपली स्टॉप वॉच असते बघा. स्टॉप वॉच म्हणजे माहितीये ना, स्टॉप वॉच चालू केल्यावरती ती टाइम मोजायला सुरुवात करते. तुम्ही खेळताना वगैरे तुमच्या टीचर्स ती दाखवली असेल तुम्हाला. तर ती स्टॉप वॉच मध्ये आपण समजा त्यावेळी मग टायमिंग 0 दाबतोय आणि स्पीड पण त्यावेळी, वेग पण त्या सुरुवातीचा वेग पण किती आहे आपण त्याला असं V1 नाव देऊया. तो V सुरुवातीचा वेग पण 0. बरोबर त्या स्टॉप वॉच वरती समजा पहिले 20 सेकंड झाले. 20 सेकंदानंतर आपण त्याचा स्पीड बघितला तर समजा तो 5 झालेला होता. किती झालेला होता? 5 मीटर पर सेकंड. 0ने चालू केलेला आपण, गाडी चालू केली ऑब्व्हियसली ना त्याचा स्पीड वाढणार. परत अजून आता 20 सेकंड नंतर आता टोटल त्या स्टॉप वॉच मध्ये 40 सेकंड झालेत. म्हणजे बरोबर 20 सेकंड नंतर परत आपण टाइम बघतोय. तर मग परत आपण त्यावेळेचा वेग बघितला, स्पीड बघितलं, तर ते किती होतं? 10. ते 10 झालेलं होतं. अजून थोडी स्पीड आपण वाढवली. परत नेक्स्ट परत आपण स्टॉप वॉच मध्ये 60 सेकंड आता दाखवते. म्हणजे बरोबर अजून 20 सेकंदानंतर आपण टायमिंग बघतोय. म्हणजे एक समान काळानंतर आपण ना
टायमिंग पण बघतोय, म्हणजे टाइम बघत बघत त्याच्यासाठी किती स्पीड येतोय तो बघतोय. मग आपण 60 सेकंदानंतर काय बघतोय की आपला जो स्पीड आहे तो परत एकदा वाढून किती झालेला आहे, 15. तर तुम्ही बघताय की बरोबर इक्वल टाइम म्हणजे एक समान म्हणजे एक समान वेळेच्या कालावधीनंतर आपली जी गती आहे ती किती कितीने वाढते. तर पहिले 0 पासून 5 वर गेली म्हणजे इथे 5 ने वाढली, परत 5 ची 10 झाली, परत म्हणजे 5 नेच वाढली आहे, आणि परत नंतर काय झाले 10 ची इथे 15 झाली, परत इथे पण 5 नेच वाढली आहे. म्हणजे आपण काय करतोय, गती बदलतोय, गती वाढवत वाढवत नेतोय. पण असं नाहीये की कधी पण गती खूप, कधी कधी गती थोडीशीच वाढवली आणि कधी कधी खूप जास्त फास्ट वाढवली, असं नाही करत आहे. समान मापाने आपण ती गती वाढवतोय. मग ह्यालाच म्हणतात एक समान त्वरण. कसं काय? कारण ह्याच्यामधलं त्वरण काढा. आता त्वरण काढायला आता ऑलरेडी तुम्ही शिकलेला होता गेल्या वर्षी. बघा, त्वरण पहिल्या ह्या दोघांमधलं पहिलं, ह्याच्यामधलं आणि ह्याच्यामधलं त्वरण कसं काढणार आपण, तुम्हाला माहितीये ना? अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले लागलेला काळ. तर ह्या पहिल्या 2 केसेससाठी त्वरण काढा. अंतिम वेग आहे 5, सुरुवातीचा वेग आहे 0 आणि खाली 20 वजा 0. तर उत्तर किती येईल? 5/20. 5/20 सध्या तसंच ठेवा, कारण आपल्याला फक्त तुलना करायची. सेम टू सेम आता ह्या दोघांमधलं त्वरण काढा हवं तर. तिसरी आणि चौथी केस, ह्याच्यामध्ये पण काय येणार? अंतिम वेग किती आहे? 15. सुरुवातीचा वेग किती आहे? 10. आणि काळ 60 वजा, काळाची वजाबाकी होणार ना. अंतिम टायमिंग काय दाखवते ती स्टॉपवॉच, तर अंतिम त्याचं किती रीडिंग होतं, त्याचं ऑब्झर्वेशन किती होतं आणि त्याच्या आधीच्या साठी किती त्याचं ऑब्झर्वेशन होतं, तर ते होतं 40. म्हणजे किती निरीक्षण भेटलं आपल्याला. तर आधी परत हे येणार उत्तर 5/20. तर सेम सेम आलं त्वरण, मीटर पर सेकंडचा वर्ग. तर ह्यालाच म्हणतात एक समान त्वरण. दॅट्स इट. एक समान त्वरण म्हणजे वस्तू तिची वेग बदलते, गती तर बदलते, पण ते समान मापाने बदलते, समान काळामध्ये समान मापाने बदलते. म्हणूनच त्याचं नाव आहे एक समान त्वरण. म्हणजे वस्तूचा वेग बदलतोय पण तो समान मापाने बदलतोय, समान कालावधीमध्ये. ठीक आहे? तर आय होप आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता इथे पण पृथ्वी एकच आहे, पृथ्वी एकच आहे आणि ती वस्तू पण सेम टू सेम वस्तूबद्दल ज्यावेळी आपण बोलतोय त्यावेळी काय होणार आहे की पृथ्वी पण त्या वस्तूला जे त्वरण देते ते पृथ्वीचं ते गुरुत्वाकर्षण बल एक समान लावत असल्यामुळे ती पृथ्वीचं बल काय बदलत नाहीये ना, सेमच पृथ्वी आहे. तर पृथ्वी जे बल त्या वस्तूवर लावते ते एक समान असल्यामुळे, ते बल कमी जास्त नाही होत असल्यामुळे वस्तूला जे त्वरण भेटतंय ते पण एक समान आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आता नीट बघा, हा जो बॉल आहे पृथ्वीपासून, हा बॉल जसं आता वर 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 चाललाय ना, तर ह्याचं पण आपण जर बघितलं ना, ह्याची गती कमी 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 होत जाणार आहे, माहिती आहे आपल्याला. तर समजा आपण टप्प्यांमध्ये त्याची गती मोजली तर पहिल्या 1 सेकंदामध्ये त्याची जेवढ्या मापाने गती कमी होईल, समजा पहिल्या 1 सेकंदामध्ये पहिल्यांदा पृथ्वीपासून जाताना समजा त्याची गती होती 0 टायमिंग होता, समजा त्यावेळी त्याची गती होती 30 मीटर पर सेकंड. परत 10 सेकंदानंतर आपण त्याची गती मोजली ती 20 झाली, परत 10 सेकंदानंतर त्याची गती मोजली ती 10 झाली आणि परत 10 सेकंदानंतर मोजल्यावर ती 0 झाली. तर म्हणजे असं टप्प्याटप्प्यांमध्ये आपण बघितलं तर त्याची गती कमी कमी होत गेली आहे, पण समान मापाने कमी कमी होत गेली आहे. आणि पडताना पण तसंच होणार आहे. पडताना त्याची गती आता कमी नाही होणार, ऑब्व्हियसली वाढत वाढत जाईल. तर पडताना ज्यावेळी त्याची गती वाढत वाढत जाते त्यावेळी पण ती अशीच समान टप्प्याने वाढत वाढत जाणार आहे. ठीक आहे? मग आता आपण काय करणार आहोत,
मग हे पृथ्वीचे गुरुत्वीय जे त्वरण आहे त्याची किंमत जी आहे ती आपण काढणार आहोत. तर पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत ज्यावेळी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ठेवली आहे त्यावेळी पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत किती असेल हे शास्त्रज्ञांनी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलंय. आणि ते कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. कसं सोपं आहे आता ते मी तुम्हाला सांगते. आता नीट बघा. तर ही जी ची किंमत ह्यांनी कशी काढली ती आपण बघूया. आता बघा मी काय सांगते मुलांनो. समजा आता ह्याला ना आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे सूत्र क्रमांक 1 असं ह्याला नाव देऊयात. ठीक आहे. आणि आपल्याकडे गेल्या वर्षी आपण हे बघितलेलं ना बघा, कुठल्या पण वस्तूवर आपण बल लावल्यानंतर ना ती वस्तू गतिमान होते. बरोबर आहे. आणि ह्याचाच आपण नियम बघितलेला होता न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम. आणि त्याचं आपण सूत्र काढलेलं F = ma. आठवते. म्हणजे एक तर आपण पृथ्वीचं हे गुरुत्वाकर्षण बल 2 पद्धतीने काढू शकतो. पहिली पद्धत ही जी गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याच्या अनुषंगाने जी न्यूटनने दिलेली ती ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत पण न्यूटननेच सांगितलेली गतीचा दुसरा नियम वापरून जो गेल्या वर्षी आपण बघितलेला. आता इथे पृथ्वीने लावलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होते वस्तू गतिमान होते. म्हणून इथे वस्तूचं वस्तुमान घेणार आणि वस्तूला काय त्वरण मिळालं ते आपण घेणार. ठीक आहे. अच्छा आता ना आपला टाइम संपलाय. आता ह्या दोघांमधलं जे आहे ते ही जी ची मी जे म्हटलेलं आपण एक गुरुत्वीय त्वरणाची आपण किंमत काढणार आहोत. आपण मग आता हे नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे. तर आता आजचा होमवर्क सांगते तुम्हाला. आजचा होमवर्क काय आहे. आपण आतापर्यंत जे शिकलोय ते एकदा व्यवस्थित पहिले तर रिवाइज करून घ्या. आणि दुसरी गोष्ट आपण आतापर्यंत जे शिकलोय त्याच्यावरती आधारित तुमची जी सोडवलेली गणित आहेत पुस्तकामध्येच तुमची जी सोडवलेली गणित आहेत ती सोडवलेलीच आहेत. त्याच्यामुळे कसं सोडवायचं त्याची पद्धत पण तुमच्या समोर आहे. पण तुम्हाला माहिती आहे नुसते गणित वाचून काय होणार नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. तर त्याची प्रॅक्टिस करा चांगली. पॉसिबल आहे असं होऊ शकतं की नेक्स्ट क्लासमध्ये फक्त एक गणित देऊन आणि ते सोडवायला वेळ देऊन मी तुमची छोटीशी टेस्ट घेईल. त्याला मार्क्स पण देईल मी तुम्हाला. ठीक आहे. तर गणितांची व्यवस्थित प्रॅक्टिस करून या. आतापर्यंत आपण जेवढी सूत्र बघितली त्याच्यावरती आधारित. ठीक आहे. तर चला आता आपण इथे क्लास संपूया. तुम्ही सगळ्यांनी आज वेळेच्या थोडं आधीच जॉईन केलेलं तर त्याच्यासाठी व्हेरी गुड. नेक्स्ट टाइम पण असंच वेळेवर किंवा वेळेच्या जरा 2-3 मिनिटं आधीच जॉईन व्हा क्लासला. ठीक आहे. चला बाय सगळ्यांना. थँक्यू मॅम.